लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारनं लाडका रिक्षा टॅक्सीवाला योजना आणली आहे। या योजनेअंतर्गत लाखो चालकांना सरकार 10,000 रुपये सन्मान निधी देणार आहे। राज्यातील रिक्षा चालकांसाठी आनंद दिघे रिक्षा महामंडळ स्थापन करण्यात आले। या महामंडळाच्या माध्यमातून मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही योजना आणली। विशेष म्हणजे यासाठी सरकारला कोणताही निधी देण्याची गरज नाहीये। महामंडळ स्वतः हा निधी त्या ठिकाणी आणणार आहे असं सरनाईकांनी सांगितलं। आणि ज्या सभासद चालकांचं वय 65च्या पुढे आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे। आणि या योजनेवर रिक्षा टॅक्सी चालकांनी आनंद व्यक्त केला असून सरकारनं वयाची मर्यादा 55 वर्षांपर्यंत आणावी अशी मागणी करण्यात येते। वर्षावरील जे काही रिक्षा चालक आहेत ज्यांनी 5 वर्षापूर्वीची ज्यांची नोंदणी आहे त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये अशा प्रकारचं अनुदान म्हणायला हरकत नाही किंवा पुरस्कार नाही एकदाच 10 म्हणजे ज्यांनी 65 वर्षावरील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना आम्ही 10,000 रुपये पुरस्कार म्हणून देणार आहोत। सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐकला का काल? सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की हे तुमच्या घरचे पैसे नाही आहेत, तुम्ही असे वाटत सुटायला। लोकांना कामच करायचं नाहीये, तुम्ही इतक्या योजना आणतात फुकटातल्या की कोणी कामच करणार नाही। घरी बसून जर 20,000 महिन्याला येणार असतील तर कोण कशाला काम करेल? मला याच्यापेक्षा 65 जे आहे ना ते कमी करायला पाहिजे, कमीत कमी 55 तरी करायला पाहिजे। आणि 65 पर्यंत हल्ली कोणाची गॅरंटी आहे? 65 वर्षांनी रिक्षा चालवणं म्हणजे एखादी खायची गोष्ट नाही, हे तर पब्लिकांना पण माहीत आहे। पण जी सेवा केली आहे करतंय सरकार तर ती खरोखरच तुलनीय आहे आणि खरोखर त्यांना भेटावी अशी आमची इच्छा आहे। चांगली गोष्ट ही युतीचे महायुतीचे जे सरकार आहे ते प्रत्येक गोष्ट ही गोरगरिबांसाठी करत आहे। आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामध्ये त्यांचा वरदहस्त चांगला आहे। आता 65 वर्ष वय होऊन गेले म्हणजे लोक रिटायर झाले, 60ला रिटायर होतात, द्यायलाच पाहिजे।